नमस्कार, विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बिसीबेळी भात हा कर्नाटकातला एक प्रकार बघणार आहोत। खूप टेस्टी असतो हा भात आणि हे एक पूर्णान्नसुद्धा आहे, कारण आपण यात डाळ, तांदूळ आणि अनेक भाज्या देखील वापरलेल्या आहेत आणि टेस्टीसुद्धा होतो, कारण त्याच्यासाठी आपण वेगळा मसाला बनवून घेतो भात करताना। चला तर बघूयात बिसीबेळी भात। प्रथम आपण एक पॅन तापत ठेवला आहे, त्यात अर्धा चमचा तेल घालून तेल तापल्यावर त्यात एक पाव चमचा मेथी, गॅस कमी करून घ्यायचा आहे, एक 5-6 काळी मिरी, पाव चमचा जिरे आणि अर्धा इंच दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत। हे थोडं हलवून घ्यायचं आहे। हे त्यानंतर इतर पदार्थ आपण टाकणार आहोत त्यात मसाल्याचे। बघा 3 लवंग आहेत, त्यानंतर एक मसाला वेलची आहे, फोडून टाकलेली आहे ओपन करून, आणि 1.5 टेबलस्पून धने आहेत। हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर। आपण जितका भात करणार असू तितका मसाला करायचा आहे। आपण अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ असं घेणार आहोत प्रमाण आज या भातासाठी, म्हणून हा इतका मसाला आहे। तुम्ही भाताचं प्रमाण वाढवलं तर मसाल्याचं देखील त्या पटीत प्रमाण वाढवा। हा 1 वाटी तांदूळ आणि डाळीपुरताच मसाला आहे। 2 मिरच्या टाकलेल्या आहेत। मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे टाकायच्या आहेत। आपण काळी मिरी देखील टाकलेली आहेत तिखटपणासाठी, हे लक्षात ठेवून आपण लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत। आता हे चांगलं भाजल्यानंतर त्यात 1.5 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे। चांगला भाजला गेला कीससुद्धा की आपण हे काढून घेणार आहोत आणि थंड करून त्यानंतर मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे, बारीक पावडर करून घ्यायची आहे। झालेलं आहे भाजून। आता हे थंड करून मिक्सरमधनं पावडर करून ठेवूयात बाजूला। त्यानंतर पॅनमध्ये थोडं तेल टाकून आपण त्यात थोडे शेंगदाणे आणि थोडे काजू असे तळून बाजूला ठेवणार आहोत भातात टाकण्यासाठी। ही सगळी तयारी आपण आधीच करून ठेवतो आहे, मसाल्याची पावडर आणि शेंगदाणे काजू तळून ठेवणं। नंतर आपण भात करायला घेणार आहोत। हे बघा, शेंगदाणे थोडे लालसर झाले किंचित की आपण काजू टाकणार आहोत, कारण काजू पटकन तळले जातात, शेंगदाण्यांना थोडा वेळ लागतो। एक 5-6 काजू घेतलेले आहेत। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, कारण काजू पटकन तळले जातात। तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। रेसिपी करून बघा, आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा कशी झाली ते। आता हे तळून होत आलेलं आहे, त्यानंतर आपण गॅस बंद करून हे काढून घेणार आहोत बाजूला। काजू जास्त लाल होतात पटकन, म्हणून लक्ष ठेवायचं आहे। त्यानंतर आपण अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ असं समप्रमाणात घेतलेलं आहे खिचडीसाठी। तुम्हाला हवं तर 1 वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ असं देखील करू शकता, परंतु समप्रमाण असेल तर खिचडी जास्त टेस्टी होते। साधे तांदूळ घ्यायचे आहेत, जे घरात असतील, आपण रोजच्या भातासाठी जे वापरतो तेच घ्यायचे आहेत, आणि हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण डाळ तांदूळ। हे बघा, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यात आपण अर्धी वाटी फरसबी कापून स्वच्छ धुवून घातलेली आहे आणि अर्धी वाटी गाजराचे देखील स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घातलेले आहेत। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हळद घातली आहे, थोडी ठेवली आहे नंतर टाकण्यासाठी। आता यात आपण नेहमीसाठी जे पाणी वापरतो भाताला किंवा खिचडीला त्यापेक्षा थोडं जास्त घालायचं। या वाटीने आपण 1 वाटी डाळ तांदूळ मोजून घेतलेले आहेत, तर त्यासाठी 2 वाट्या पाणी लागेल, परंतु इथे आपण 3 वाट्या टाकलेलं आहे, कारण आपल्याला ही मऊसर आणि थोडी पातळ अशी करून घ्यायची आहे खिचडी। आणि गाजर आणि फरसबी त्याबरोबरच आपण शिजवून घेणार आहोत। आता ही थोडी अशी चिंच घेतलेली आहे, चिंच पाण्यात भिजवून ठेवणार आहोत आणि चिंचेचा कोळ तयार करून आपण ठेवणार आहोत। हा नंतर लागणार आहे आपल्याला। ही आपण मसाल्याची पावडर करून घेतलेली आहे, अशी झालेली आहे। अगदी बारीक पावडर होत नाही, थोडी रव्यासारखी अशी ती होते, रवाळ। ती बाजूला ठेवली आहे। आता
एकीकडे आपण खिचडी करायला ठेवली होती. 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत खिचडीच्या, कारण आपल्याला ती मऊ आणि पातळ अशी करायची आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून ते कडकडीत तापल्यानंतर आपण त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे असे घातलेले आहेत. ते तडतडल्यानंतर हिंग घातलेला आहे. साधारण पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंगाचा वास लागला पाहिजे चांगला खिचडीला. कढीपत्ता असेल तर या स्टेजला जरूर घाला. त्यानंतर आपण एक मोठी सिमला मिरची कापून ठेवलेली होती स्वच्छ धुवून, ती आपण आता यात घालणार आहोत. हे बघा, सिमला मिरची घातलेली आहे. आणखी तुमच्या आवडीच्या कुठल्या भाज्या असतील तर त्या घाला. नवलकोल देखील घालतात यात, फ्लॉवर घालू शकता, कोबी देखील घालू शकता परतवून. आपल्या आवडीच्या अनेक भाज्या यात घालू शकता या स्टेजला. आता एक टोमॅटो छोटा बारीक कापून आपण यात घातलेला आहे. हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडा शिजल्यानंतर आपण जी मसाला पावडर बनवून ठेवलेली आहे, सुरुवातीला जो मसाला दाखवला ती घालायची आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही भाताच्या प्रमाणात ही मसाला पावडर वाढवू शकता. मसाला यात वाढवू शकता भाताच्या प्रमाणामध्ये. जास्त भात करायचा असेल तर मसाल्याचे पदार्थ जास्त घ्या. आता यात हे सगळं टाकून झालं आहे. हळद देखील जी आपण ठेवली होती बाजूला ती देखील टाकून झालेली आहे. सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर आपण त्यात शेंगदाणे काजू जे तळून ठेवलेले होते सुरुवातीला ते घातलेले आहेत. त्यानंतर आपण जी चिंच भिजवली होती त्याचा कोळ करून ठेवायचा आहे. त्याचा गर काढून आपण इथे आत्ता या स्टेजला घालणार आहोत. चिंच देखील तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण त्यात आपण नंतर गूळ देखील घालणार आहोत. आंबट गोड अशी टेस्ट येणार आहे त्याला, आणि इतर सगळे मसाल्याचे पदार्थ देखील आहेत. त्यामुळे ह्या भाताला खूप छान टेस्ट येते. थंडीच्या दिवसात तर हा गरम गरम असा संध्याकाळी खायला खूप छान भात तयार होतो. हे बघा, गूळ घातलेला आहे थोडा चवीपुरता. चिंच आहे म्हणून गूळ घातलेला आहे आपण. त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात अजून थोडं पाणी घालायचं आहे, कारण खिचडी आपल्याला थोडी पातळ हवी आहे. हे बघा, पाणी घातलेलं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे. आपल्याला जितकी पातळ खिचडी हवी किंवा हा भात जितका पातळ हवा आहे तसं पाणी घालायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे कुकरमध्ये शिजायला लावलेली आहे खिचडी, गाजर, फरसबी आणि डाळ तांदूळ, ती काढून घ्यायची आहे. यात आता आपण फक्त मीठ टाकणार आहोत. बाकी सगळं टाकून झालेलं आहे. आणि खिचडीत देखील मीठ आहे हे लक्षात ठेवून मीठ घालायचं आहे. ही आपली 4 शिट्ट्यांनंतर अशा प्रकारे तयार झालेली आहे. फरसबी, गाजर हे शिजायला थोडं टणक असतं म्हणून आपण ते याबरोबर लावलं आहे. आणि ज्या मऊ भाज्या आहेत त्या आता आपण फोडणीस घालून परतवलेल्या आहेत. हे बघा, अशी मऊ झालेली आहे खिचडी. ती आता आपण यावर घालून घ्यायची आहे याला उकळी आली की. हे बघा, अशा प्रकारे. आणि चांगलं मिक्स करून दणदणीत अशी वाफ आणायची आहे. वरनं कोथिंबीर घालून नंतर आपण सर्व करणार आहोत. आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. अंदाज घ्यायचा आहे पाण्याचा. तुम्ही जितकं ते परत शिजवाल तितकं परत घट्ट होईल. त्यामुळे एकदा वाफ आली की बंद करायची आहे, नाहीतर परत ती कोरडी होईल. हे बघा, तयार झालं आहे. हे अशाच प्रकारचं असतं मऊ आणि पातळ बिशीबेळी भात. थंडीच्या दिवसात संध्याकाळी करायला, रात्रीच्या जेवणासाठी अतिशय योग्य आणि उत्तम पदार्थ आहे हा. तर तुम्ही हा नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवा कसा झाला ते. यावर भरपूर तूप घालायचं आहे, नंतर कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करायचं आहे गरम गरम.